कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या इंटरनॅशनल स्कूलच्या आश्वासनाची पूर्तता होणार आहे. त्याच अनुषंगाने पोदार इंटरनॅशनल स्कूलचा भूमिपूजन सोहळा 10 ऑक्टोबर घटस्थापने दिवशी कणकवली वरचीवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते या पोदार स्कूलच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते. जिल्हावासियांच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वाचा सोहळा होता. मारा हो म्हटल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढी तुम्हाला या ठिकाणी आम्ही देतो. मी काय, आमचा नितेश काय, निलेश काय, आम्ही सर्व त्यासाठी तत्पर आहोत. आम्हाला शिक्षण हवं आहे. दोन्ही मुलं अमेरिकेला शिकली, अमेरिका आणि लंडनला शिकली, त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहिती आहे. निलेशने PhD केलं M.Com नंतर, आणि नंतर यांनी B.Com नंतर MBA केला लंडनला. त्यामुळे शिक्षणाला महत्व काय त्यांना माहिती आहे, आणि म्हणून ते सारखे प्रयत्न करतात. आम्ही शिकलो म्हणून आमच्या मुलांनी शिक्षण घेतलं म्हणजे तसं अन्य समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावं, त्यांनी तसं तरबेज व्हावं, त्यांनी उद्योग वेगवेगळ्या क्षेत्रात जावं, त्यांनी प्रगती करावी, सुखाने समाधानाने नांदावं, या स्तुत्य हेतूने ही शाळा आणली आणि उभारण्यासाठी आम्ही मदत करतो आहोत. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो, तुम्ही आलात. त्यांनी जागाही घेतली. आज प्रत्यक्ष भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. कणकवली वरचीवाडी येथील नगरपंचायतीच्या आरक्षित असलेल्या जागेत इंटरनॅशनल स्कूल उभारण्यात येणार आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी शहरवासियांना नितेश राणे यांनी CBSE बोर्डाचे दर्जेदार शिक्षण शहरात उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आज माझे विचार मांडण्यासाठी मी आवर्जून आपल्या इथे उभा आहे. सर्वात प्रथम मी सन्मान्य खासदार राणे साहेबांचे मनापासून मी आभार व्यक्त करेन की आज भूमिपूजन कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि ज्यांचे विचार घेऊन आम्ही समाजामध्ये राजकारणामध्ये वावरतो त्यांच्या हस्ते या स्तुत्य कामाची भूमिपूजन आत्ताच झालेलं आहे. त्यासाठी मी मनापासून राणे साहेबांचे आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करेन. आजचा हा कार्यक्रम आणि आजचं हे भूमिपूजन या आपल्या कणकवली आणि सिंधुदुर्गाचे असंख्य प्रश्न सोडवणारा हा खरं म्हटलं तर कार्यक्रम आहे. आपला हा कार्यक्रम किंवा भूमिपूजन कोणाचीही स्पर्धा करण्यासाठी नाहीये किंवा कोणाचा पर्याय उभा करण्यासाठी तर निश्चित पद्धतीने नाही. आजपर्यंत आपल्या कणकवली तालुक्यामध्ये जे जे शैक्षणिक संस्था आतापर्यंत काम करतायत, चालतायत, त्यांनी आपल्या मुलांना घडवण्यामध्ये अतिशय चांगला प्रयत्न असेल किंवा त्यांच्या भविष्य घडवण्यामध्ये आपला मोलाचा वाटा त्यांनी सगळ्यांनी दिलेला. कणकवलीमध्ये आज ही उर्सुला सारखे शाळा आहेत, आयडियल इंग्लिश स्कूल सारखे चांगल्या शाळा आहेत, आणि आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी या सगळ्याच संस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय हे मला सुरुवातीला तिथे नमूद करायचं. पण काळानुसार काही विषयाचा आपल्याला विचार करायला लागतो. कुठल्याही प्रगत देशाला खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर चालायचं असेल तर सर्वात पहिला त्याला शिक्षण या क्षेत्रावर लक्ष घालायला लागतं. सर्वात जास्त बदल त्याला शिक्षण या क्षेत्रामध्ये करायलाच लागतात. आता आपण हल्लीच्या काही वर्षामध्ये जे काय 10वी आणि 12वीचे निकाल अगर आपण सर्वजणांनी पाहिले, एका बाजूला आपल्याला समाधान किंवा आनंद वाटतो की 10वी आणि 12वी मध्ये आपल्या जिल्ह्यातले मुलं, काही मुलं 100% मिळवतात, काही मुलं 99% पण मिळवतात, काही 90% पण येतात.
या गोष्टीचा आपल्याला सगळ्यांना निश्चित पद्धतीने समाधान वाटतं. पण आपण याची दुसरी बाजू अगर विचार केली तर कुठे ना कुठेतरी ह्याचे हे संकेत देतात की आपल्या मुलांसाठी आता आपल्याला शिक्षणाची पात्रता आपल्याला वाढवायला लागेल किंवा बौद्धिक पात्रता मुलांची ह्या टोकावर पोचली आहे की आपल्याला शिक्षणाचा दर्जा आता आपल्याला वाढवण्याची गरज आहे. याचा अनुभव तुम्ही निश्चित पद्धतीने घ्याल आणि त्याची सुरुवात आम्ही ह्या शाळेच्या माध्यमातून केली आहे असा विश्वास त्यांना ह्या माध्यमातून मी देतो. नगरपंचायतीची सत्ता स्वाभिमानकडे एक हाती आल्यानंतर दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने आमदार नितेश राणे यांनी तातडीने पावले उचलली होती. काही दिवसापूर्वीच वरचीवाडी येथील आरक्षित जागेच्या जमीन मालकांनी जमीन पोदार स्कूलला हस्तांतरित केल्या होत्या. त्यामुळे पोदार स्कूल प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने गेले 2 महिन्यापासूनच सकारात्मक पावले पडू लागली होती. जून 2019 पर्यंत हे स्कूल साकार झाल्यानंतर जिल्हावासियांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. भविष्यामध्ये मला वाटत नाही कधी पोद्दार स्कूल आलं असतं इंटरनॅशनल, आणि हे सगळं श्रेय आमदार नितेशजी राणे साहेबांमुळे हे आपल्याला बघायला मिळतंय. आपली भावी पिढी ज्यांना CBSEचं ऍडमिशन घ्यायचं होतं तर त्यांना कोल्हापूर, पुणा आणि मुंबईला जावं लागत होतं, पण आता ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपल्या राणे साहेबांनी, आमदार नितेशजी राणे साहेबांनी आपल्याला इथे इंटरनॅशनल स्कूल CBSE बोर्ड असलेले उपलब्ध करून दिल्यामुळे कणकवली शहरातील जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि 1 महिन्यामध्ये आजचा हा प्रोजेक्ट आपला होतोय आणि मी मुद्दा म्हणून तुम्हाला कणकवली शहरातील सर्व जनतेला सांगेन की आमदार साहेबांच्या आणि संकल्पनेतून आणि एक प्रोजेक्ट येत्या 1 महिन्यामध्ये या शहरामध्ये होतोय जो स्वच्छतेवर अवलंबून आहे. राणे साहेबांनी आमचं स्वाभिमान पक्षाचं ब्रीद वाक्य आहे, देऊ शब्द तो पूर्ण करू. त्याप्रमाणे आमदार राणे साहेबांनी आपला दिलेला शब्द, एप्रिलमध्ये निवडणूक झाली तेव्हा दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे आणि स्वच्छतेचा पण शब्द दिला होता की ह्या कणकवली शहरामध्ये जी अस्वच्छता निर्माण झाली आहे ते स्वच्छतेचा प्रोजेक्ट येत्या 1 महिन्यामध्ये आमची सर्व तयारी झालेली आहे. राणे साहेबांनी कलेक्टर जवळजवळ 3-4 मीटिंग करून AG डॉक्टर्स कंपनी आलेली आहे आणि तो कचऱ्यावर मोठा प्रोजेक्ट करतोय, तो सुद्धा राणे साहेबांच्या संकल्पनेतून होतोय. या भूमिपूजन सोहळ्याला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे कोल्हापूर GM कोलोनेल कुलकर्णी, चिप्स ऑफिस ॲडमिन सुरेश शिरवलकर, नागपूरचे GM योगेश म्हात्रे, नागपूर मुख्याध्यापक देशमुख, आर्किटेक्ट देवेंद्र धेरे, तसेच स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. शब्दपूर्ती करणं किंवा शब्दांची पूर्तता करणं हे फार कमी लोकांना जमतं. जेव्हा मला डॉक्टर पवन पोद्दारांनी सांगितलं की मॅडम तुम्ही कणकवलीला जा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम अटेंड करा, त्यावेळेला असं वाटलं की कोकणात जायचं आणि खरंच, कारण नागपूरला मी 2 शाळा बघते आणि तेव्हा असं लक्षात आलं की कोकणात जायचं म्हणजे नेमकं आता काय, म्हणजे तिथे जाऊन बोलणार तरी मी काय. एक गोष्ट मी सांगू शकते की ज्या काही गोष्टी आम्ही तिथे करतो, मग शाळा लहान गावातली असो की मोठ्या गावातली असो याचा फरक नसतो. कारण ब्रेन थेरपीमध्ये एक लिहिलेलं ऑल ब्रेन्स आर इक्वल, म्हणजे सगळे ब्रेन एकसारखे असतात. मग हा प्रश्न पडतो की काही मुलं हुशार का बरं असतात, ते अगदी पटापटा कसं बोलतात आणि काही मुलांना का जमत नाही. तर जमत नाही याच्या मागचं कारण असतं की त्यांना तसं वातावरण मिळत नाही आणि हे वातावरण पोद्दार एज्युकेशन ट्रस्ट जे आहे ते प्रोव्हाइड करतं. कोकण लाईव्हसाठी महेश दाभोळकर, कणकवली.